हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात लपंडाव या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत की तेजस्विनी जी आहे ती आता कबीरच्या घरी आलेली आहे आणि आता ती घरात आल्यानंतर तिचं घर जे आहे ते सगळीकडे पाहत असते आणि तिला आता तिच्या पहिल्या जुन्या आठवणी आठवू लागतात की कशी तिची मैत्रीण आणि ती या घरामध्ये आल्यानंतर एकमेकींना भेटायच्यात. तर आता तेजस्विनी जी आहे ती तिच्या मैत्रिणीला असं घरभर शोधत असते. कधी एकदा तिला असं झालेलं असतं की तिला भेटेल आणि कधी नाही. तर त्याच वेळी आता इकडे तेजस्विनी जी आहे ती पुढे येते. पुढे आल्यानंतर ही जी तिची मैत्रीण आहे ती पुढे सगळ्या घरामध्ये धूप वगैरे फिरवत असते आणि त्याच वेळी आता तिची नजर तेजस्विनीवरती पडते. खरं तर तेजस्विनी तिच्याकडे पाहते आणि ती तिच्याकडे पाहत असते. दोघीही एकमेकींना पाहून आता आनंदाच्या भरात दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि त्याच वेळी आता तेजस्विनीला ती विचारू लागते की तेजस्विनी तू तू इथे मला सांग तू कशी आहेस. तर त्यावेळी आता तेजस्विनी जी आहे ती रडत असते. तिच्या आनंदाच्या भरात तिचे आनंदाश्रू वाहत असतात आणि ती तिला म्हणते की मी अगदी ठीक आहे. तर त्यावेळी आता ती विचार करू लागते की तू एवढे दिवस कुठे होतीस, कोणासोबत होतीस आणि इथे कशी आली, हा प्रश्न आता तिच्या मैत्रिणीला पडलेला असतो. तर त्याचवेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ती तिचं उत्तर देत नाही. तर तिला कळून जातं की हे सगळं म्हणजेच तेजस्विनीला या सगळ्यातून कोणी वाचवलं तर ती म्हणजे दुसरी कोणी नसून मा होती. तर त्याचनंतर आता इकडे तेजस्विनीला आणि तेजस्विनीच्या मैत्रिणीला आता दोघींनाही पहिले दिवस आठवतात की कशा पद्धतीने त्या दोघी आल्यानंतर एकमेकींना भेटायच्या वगैरे, हळदी कुंकू वगैरे द्यायच्या आणि किती आनंदाने त्या एकमेकींसोबत राहायच्या. हे सगळं आता इथे त्या दोघींनाही आठवत असतं आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा कान्हा आणि त्यांची सखी दोघेही जण रेडी होऊन आलेले असतात. सखीने आता राधाचं रूप धारण केलेलं असतं आणि कान्हाने कृष्णाचं. तर त्यावेळी तेजस्विनी जी आहे ती तिच्यासमोर त्या दोघांचीही तारीफ करत असते की बघ ना किती छान दिसत आहेत ना सखी आणि कान्हा. तर त्यावेळी त्या दोघीही जणी बोलतात की हो हो. तर त्याचनंतर आता इकडे ही जी तेजस्विनी आहे तिला घेऊन आता तिची मैत्रीण जी आहे ती दुसऱ्या रूमकडे जाऊ लागते. तर त्यानंतर आता इकडे सखी सखी जी आहे ती सगळ्यांना म्हणत असते की आता विचार करा इथून पुढचा प्लॅन काय करायचा आहे आणि त्या मनस्विनीचं सरकार आपल्याला पाडायचं आहे. काही झाल्या त्या मनस्विनीला आपल्याला खाली पाडायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काहीतरी आपल्याकडे पुरावा हवा आहे. पण आपल्याला काही केला पुरावा मिळत नाही. कितीही शोधलं सगळं काही झालं आणि या कबीरला देखील आत्ताच बाहेर पडायचं होतं. त्याला सांगितलं होतं की खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तरी देखील तो बाहेर पडला. तर त्यावेळी आता या बदल्यात कोणीही काही बोलत नाही. कबीरबद्दल कोणीही काही बोलत नाही आणि त्याचनंतर इकडे तेजस्विनी अजून देखील तिच्या मैत्रिणीलाच भेटत असते, तिच्याशी गप्पा मारत असते. तर त्यानंतर तिची मैत्रीण जी आहे ती तेजस्विनीला विचारपूस करू लागते की तू एवढ्या दिवस कुठे होतीस आणि मला सांग हे सगळं काय करून ठेवलं आहे. तर त्यावेळी तेजस्विनी जी आहे ती बोलते की हे असंच आहे. तर थोड्याच वेळात आता मा तिथे येते. मा आल्यानंतर तेजस्विनीची मैत्रीण जी आहे ती अगदी माला घट्ट मिठी मारते आणि मला म्हणते की मा आज फक्त तुमच्यामुळे तेजस्विनी जिवंत आहे. मला खूप छान वाटते मा की तुम्ही तेजस्विनीला एवढ्या दिवस सांभाळलं आणि तिची काळजी घेतली. तर त्यावेळी आता मा बोलते की काय करणार ना, आता माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय देखील नव्हता. तर त्यावेळी आता मा बोलू लागतात की सखीमुळे आपण दोघी सासूसुना बाजूला झालो, पण सखीच्या आईमुळे आपण दोघी पुन्हा एक झालो. तर त्यावेळी आता तिथे कबीर येतो. कबीर आल्यानंतर कबीर सगळ्यांशी बोलतो. कबीर खरं तर त्याच्या आईशी म्हणतो, आई हे बघ आता तेजस्विनी आंटी आलेल्या आहेत. तर तू एक काम करायचं, तुझी एक सुंदर अशी साडी त्यांना दे जेणेकरून त्या रेडी होतील. तर आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की साडीची काय गरज आहे,
ही आहे ना, नाही नको मला साडी. पण आता कबीर जो आहे तो बोलतो की हे पहा, तुम्हाला आता चेंज व्हावं लागेल. तुमच्यामध्ये काही बदल्स घडावे लागतील. तर त्यावेळी आता तेजस्विनी बोलते की म्हणजे म्हणजे कबीर तुला काय म्हणायचं आहे? तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो तेजस्विनीला सांगू लागतो की मला आता असं वाटतंय की तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवावा. कारण तुमचा हा जो काही भोळा स्वभाव आहे ना, त्याचमुळे आज सगळं काही घडलं आहे. जर तुमचा कडक स्वभाव असता, जर तुम्ही वेळोवेळी बोलला असतात, तर आज एवढं सगळं झालं नसतं. तर त्यामुळे तुम्ही एक काम करायचं आहे, तुम्ही ही साडी चेंज करायची आणि तुमचा आतला जो काही स्वभाव आहे ना, तो अगदी भोळा आहे आणि तो आता कडक बनवायचा आहे. तर आता तेजस्विनी जी आहे ती बोलते की कबीर तू हे काय बोलतोयस? हे बघ मी साडी तर चेंज करू शकते, पण मी माझा स्वभाव कसा चेंज करणार ना? तो माझा मूळ स्वभाव आहे. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो त्याला सखीचे 2 शब्द आठवतात आणि त्यावेळी आता तो तिथे बोलून जातो. तर त्याच नंतर आता इथे सगळेजणांना ते ऐकायला जातं की कबीर काय बोलत आहे. इकडे सखी तिच्या काकांसोबत मिळून मीटिंग करत असते की काय करावं म्हणजे या मनस्विनीला आपल्याला पुराव्यासकट पकडता येईल. तर आता असं काय आहे जे आपण शोधू शकतो असं इथे ती म्हणत असते. तेवढ्यातच आता गौतम काकांना आठवतं की अरे हां, गौतम काकांना आठवतं की ज्यावेळी सखीला रक्ताची गरज होती त्यावेळी या मनस्वीने तिचं रक्त जे आहे ते इथे सखीला दिलं नाही. तर त्यावेळी आता सखी बोलते की काका तुला सांगायचं काय आहे? तू काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहेस? तर त्यावेळी आता काका जे आहे ते सखीला सांगू लागतात की सखी बाळा, हे बघ तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतीस त्यावेळी डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला ब्लडची व्यवस्था करावी लागेल. काही केल्या ब्लड तुम्हाला मिळवावाच लागेल. तर त्याचनंतर आता इथे गौतम जो आहे तो तिथेच हॉस्पिटलमध्ये म्हटला होता की हे पहा म्हणजेच तेजस्विनीताई. खरं तर त्याला वाटत असतं की ही तेजस्विनी आहे म्हणूनच तो तेजस्विनी समजून मनस्विनीला म्हणाला होता की सखी तुमची मुलगी आहे म्हटल्यानंतर तुमचा आणि सखीचा ब्लड ग्रुप एक असेल, त्यामुळे तुम्ही तिला रक्त देऊ शकता. तर त्यावेळी आता इथे या गौतमने सखीला हे सांगितलं आहे की मनस्विनीने त्यावेळी रक्त द्यायला नकार दिला. तर त्यावेळी आता सखी बोलते की काय म्हणजे बहुतेक तिने नकार दिल्यामुळे आमच्या दोघींचा ब्लड ग्रुप जो आहे तो मॅच होत नाही आणि हाच आपल्यासाठी खूप मोठा पुरावा आहे असं सखी काकांना म्हणत असते. तर त्यावेळी आता गौतम बोलतो की हो, कदाचित हा मोठा पुरावा होऊ शकतो आपल्यासाठी. आणखी दुसरा कुठलाही पुरावा आपल्याला लवकरात लवकर मिळणार नाही. तर आता इथे गौतम काका जे आहे ते बोलतात की सखी आता तुझ्या यापुढे काय प्लॅन असणार आहे? तर त्यावेळी आता सखी बोलते की हो, प्लॅन तर असणार आहे. तर त्यानंतर इकडे कबीर जो आहे तो तेजस्विनीला समजावत असतो की आता तुम्हाला हा तुमचा भोळा स्वभाव बदलावा लागेल. या भोळा स्वभावापायी तुम्ही तुमचं सगळं काही गमावलं आहे. म्हणजे तुम्ही तुमचा नवरा गमावलात आणि तुम्ही तुमच्या मुलीलाही गमावलं आणि तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीलाही गमावलं. तर त्यावेळी आता असं बोलल्यानंतर तेजस्विनीला खूप वाईट वाटतं की खरंच फक्त मी अशी साधी आहे, भोळी आहे आणि म्हणूनच मनस्विनीने त्या सगळ्याचा फायदा घेतला आणि ती अशी माझ्यासोबत वरचढ वागली. पण आता 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 सगळे माझ्यासोबत आहेत. आता मी हार मानणार नाही असं म्हणत आता तेजस्विनी बोलते की हो कबीर, मी हार मानणार नाही. आणि त्याचनंतर आता इकडे कबीर पुढचा प्लॅन सांगतो की आपल्याला नक्की काय करायचं आहे. तर आता कबीर सांगतो की अगदी हुबेहूब आपल्याला ते तुम्हाला मनस्विनीसारखं दिसायला हवं. फक्त दिसायलाच नाही तर तुम्हाला त्यांचं वागणं, बोलणं सगळंच तर माहिती आहे. तुमची लहान बहीण आहे ती आणि त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला हे सगळं खूप चांगलं जमेल. आणि तुम्हाला जमलं नाही तर मी आहेच की तुम्हाला सांगायला की त्यांना काय आवडतं, ना आवडतं, काय केल्यावर त्या कशा रिॲक्ट करतात हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेल. तर त्याचनंतर आता इकडे मनस्विनी जी आहे ती त्या उर्फीसोबत आता बसलेली आहे. उर्फी खेळत असते. तिचं लिहून वगैरे झालेलं असतं म्हणून आता ती थोडा वेळ खेळत असते. आणि आता कुठेतरी या मनस्विनीला दिसत आहे की अभ्यास सोडून ही मुलगी खेळते आहे. तर
तर त्यावेळी आता ती बोलते की हे काय करते आहेस तू, अभ्यास सोडून खेळत बसली आहेस. तर आता ती बोलते की ठीक आहे, तुला खेळायचा एवढा शौक आहे ना, तर बस खाली. तर आता ती मुलगी बसतही नसते. तर ती घाबरलेली असते या मनस्विनीला पाहून. मनस्विनी जी आहे ती बोलते की तुला खेळण्याचा खूप शौक आहे ना, चल आता तू माझ्याबरोबर खेळ. असं म्हणत आता मनस्विनी बोलते की जर मला हे 6 पडले ह्याच्यावरती, ह्या लोगोवरती 6 पडले, तर असं समज की तुला बक्षीस मिळेल. तर त्यावेळी आता इथे तिचं बक्षीस म्हणजे तिच्या हातातली छडी जी आहे ना ती मिळेल. तर त्यावेळी आता ती मुलगी घाबरते. जर तिच्या हातात जर खरंच हे 6 पडले, तर आता तिला शिक्षा मिळणार होती असं तिला दिसून येत आहे. तर त्यावेळी आता ही जी ते मनस्विनी आहे ती बोलते की चल आता कर सुरुवात. तर त्यावेळी आता बळजबरीने, तिला खेळायचंही नसतं तिच्यासमोर सोबत, पण आता हिने बळजबरी केलेली आहे आणि तिला खेळायला लावलं आहे. तर त्यावेळी आता ती मुलगी खेळत नसते म्हणून तिने ती जी काही स्केल आहे ना ती उगारली आहे तिला मारण्यासाठी. आता ती मुलगी आणखीनच घाबरते. तिच्या चेहऱ्यावरती खूप घाबरल्याचे एक्सप्रेशन दिसत आहेत प्रेक्षकांनो. तर आता या मनस्विनीला तिच्याकडनं हा खेळ खेळून घ्यायचा असतो. तर इकडे हा कबीर तेजस्विनीला सांगत असतो की तुम्हाला अगदी तिची चाल ढाल, ती कशी राहते, कशी खाते, कशी वागते, हे सगळं करता आलं पाहिजे, समजलं तुम्हाला. तर त्यावेळी आता ती बोलते की ठीक आहे कबीर, मी पूर्णपणे प्रयत्न करेन मला माझ्यात बदल करण्याचा, पण होता होईल तेवढं लवकरात लवकर नाही, असं कबीरला आता इथे ती म्हणत असते. आणि त्याचनंतर आता इकडे कबीरचं बोलणं आणि तिची मैत्रीण ऐकत असतात. तर त्यावेळी कुठेतरी मलाही असंच वाटतं की कबीरचं बोलणं योग्य आहे. कारण आता मनस्विनीला जर धडा शिकवायचा असेल तर तेजस्विनीच मनस्विनी झाली पाहिजे. आणि त्यावेळी तिला कळेल की ही मनस्विनी कोण आहे ती, दरवेळी कशी मृत्यूच्या पावलातून मागे येते, असं तिचं झालेलं असतं. तर तेजस्विनी जी आहे ती कबीरला सांगण्याचा प्रयत्न करत असते की कबीर, मी तिच्यासारखी चाल ढाल सगळं काही करेल, पण मला सांग ना तिच्यासारखा स्वभाव करणं मला जमणार आहे का. तर त्यावेळी आता इथे ती बोलते की मी वरून कितीही दाखवलं की मी मनस्विनी आहे, पण मला आतून तिच्यासारखं कधीच होता येणार नाही. तर आता कबीर बोलतो की नाही, असं निगेटिव्ह बोलायचं नाही, आपण ते करून दाखायचं. तर त्यावेळी आता इथे कबीरच्या सांगण्यामुळे तेजस्विनीने होकार दिला आहे की ती कबीरच्या सांगण्यावरून आता तेजस्विनीची मनस्विनी बनणार आहे. तर त्यानंतर आता इथे हा जो कबीर आहे तो म्हणतो की तुम्ही लहानपणापासून तुमच्या बहिणीला ओळखता, मग तुम्ही सगळं काही तुमच्या आवडी-निवडी सगळं काही लक्षात असेल. त्याच पद्धतीने फक्त वागायचं आहे आणि मी ज्या दिवशी सांगेल ना त्या दिवशी तुम्ही सुरुवात करायची आहे. तर तोपर्यंत हा कबीर जो आहे तो तिच्या आईशी बोलू लागतो आणि आईला सांगू लागतो की आई ह्यांना एखादी साडी वगैरे दे आणि त्यानंतर त्यांचा लूक चेंज कर. तर आता कबीरने इथे सगळी जबाबदारी इथे तेजस्विनीची घेतलेली आहे की कशा पद्धतीने तेजस्विनीला आता मनस्विनी होण्यामध्ये तो मदत करणार आहे. तर त्याचनंतर आता इकडे तेजस्विनीच्या लक्षात आणून देतो की हे पहा, जर तुम्ही हे सगळं केलं ना, त्या सगळ्याने आपल्याला मनस्विनीचं पितळ उघडं पाडता येईल, मनस्विनीच्या विरोधात आपल्याला पुरावे गोळा करता येईल आणि त्यासाठी मी तुम्हाला हे सगळं करायला सांगत आहे. पण आता जर तुम्ही असं केलं नाही, व्यवस्थित केलं नाही, तर सखी आणि तुम्ही दोघीजणी कधीही एक होऊ शकणार नाहीत, समजलं का तुम्हाला. ही जी मनस्विनी आहे ना ती कधीही तुम्हा दोघींना एकत्र येऊ देणार नाही, जोपर्यंत ती तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ती कबीरला म्हणते की नाही कबीर, मी माझ्या मुलीपासून खूप दिवस दूर राहिले, पण आता आणखी नको, मला आणखी दूर व्हायचंच नाही आहे, हा विचार आता इथे तिच्या मनात चाललेला असतो. तर त्याचमुळे आता तिने ठरवलं आहे की आता काहीही झालं तरी ती आता मनस्विनी होणार आणि मनस्विनीला तिच्याच भाषेमध्ये ती उलटवार करणार, उलट उत्तर देणार. तर त्यावेळी आता इकडे ही जी मनस्विनी आहे ती एका लहान मुलीवर जबरदस्ती करत असते की तू हा खेळ खेळ. पण आता तिच्या सांगण्यावरून त्या मुलीने खेळ देखील खेळला आहे. पण मनस्विनीच्या सांगण्यानुसार आता त्या मुलीला 6 पडलेले असतात आणि 6 पडल्यानंतर त्या मुलीला शिक्षा मिळणार असते, असं मनस्विनीने आधीच तिला सांगितलं होतं. तर एकदा की 6 पडले तर लगेचच मनस्विनी तिला बोलते की आता 6 पडले आहेत म्हटल्यानंतर काय करायचं आहे,
तर तिच्या लक्षात येतं की शिक्षा द्यायची आहे. तेवढ्यातच ती लगेचच स्केल उचलते आणि बोलते की जर गेम खेळायचा असेल तर शिक्षा भोगायलाही तयार असायला हवं. तर त्याच वेळी आता या मनस्विनीने त्या मुलीवरती हात उचललेला आहे. तर आता जेव्हा ती मनस्विनी त्या मुलीला मारणार असते तेवढ्यातच सखी जी आहे ती तिथे तिची ती स्केल पकडते आणि मनस्विनीला म्हणू लागते की काय गं, मोठ्यांपाशी तुझा हा नेम चालत नाही आहे म्हणून आता लहान मुलीलाही घाबरवायला निघाली आहेस का? तर आता जे काही करायचं आहे ना ते तू आमच्याबरोबर कर. एवढ्या लहान मुलीशी तिला भीती दाखवण्याची काही गरज नाही आहे. मोठे तुला घाबरत नाही आहे म्हणून तू लहान मुलांना घाबरवायला निघाली आहेस का? तर त्यावेळी आता इथे सखीने तिच्या हातातली ती स्केल पकडली आहे आणि सखीने त्या मुलीला आत रूममध्ये जायला सांगितलं आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी मनस्विनी आहे ना ती रागात सखीकडे पाहत असते, कारण त्या मुलीची शिक्षा न देताच ती मुलगी निघून गेली. आणि आता इथे सखी जी आहे ती मनस्विनीला धमकावत असते की हे बघ, आता काहीच दिवस, फक्त थोडे दिवस मी तुझ्या विरोधात काही पुरावा सादर केला तर सगळं काही सादर होईल, असं आता इथे ती म्हणत असते. आणि त्याच नंतर ती मुलगी गेल्यानंतर सखी आणि मनस्विनीमध्ये तिथेच वाद सुरू होता. तर त्यावेळी आता सखी मनस्विनीला म्हणते की तू काहीही कर, पण मला माहिती आहे की तू माझी आई नाहीच आहे. त्यामुळे मी कितीही प्रयत्न करून आता तुझं जे काही अस्तित्व आहे ते सगळ्यांसमोर आणणार आहे. तर आता मनस्विनी बोलते की तू काहीही कर, तू काहीही केलं तरी चालेल, पण तुला हे कधीही कळणार नाही की मी तेजस्विनी नाही आहे. तर आता इकडे कबीरने तेजस्विनीला एवढं उकसावलं आहे मनस्विनी होण्यासाठी, तर तेजस्विनी देखील इथे तयार झाली आहे की ठीक आहे मी होईल मनस्विनी. तर त्याचवेळी आता हे ऐकून ना मला आणि तिच्या मैत्रिणीलाही खूप आनंद होतो की आता तेजस्विनी कबीरच्या सांगण्यानुसार सगळं काही करेल असा कॉन्फिडंट तिच्यामध्ये दिसतो आहे. तर त्यावेळी आता तीही बोलते की हो, नक्कीच मी त्या मनस्विनीसारखं बनवून दाखवेल आणि त्यापेक्षाही कोणाच्या लक्षातही येणार नाही अशी मनस्विनी बनवून दाखवेल, असं आता इथे ती म्हणत असते. तर त्याच नंतर आता कबीर बोलतो की चला, म्हणजे आता तुम्ही रेडी झाला आहात, पण त्यासाठी आपल्याला ट्रेनिंग करावी लागेल. जसं की ती वागते बोलते सगळं काही लक्षात ठेवावं लागेल. तर आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की हो हो नक्की. तर त्याच नंतर तेजस्विनी तयार झालेली आहे हे पाहूनच कबीरला खूप आनंद होतो आणि लवकरच कबीर त्याच्या यशापर्यंत पोहोचेल याची त्याला खात्री असते. तर त्यानंतर आता पुढे तेजस्विनी आणि कबीर दोघेही जण चेअरवरती बसतात आणि त्यावेळी कबीर बुद्धिबळाचा जो काही चार्ट आहे ते सगळं काही तिच्यासमोर ठेवतो आणि इकडे इकडे आता तो तिला समजावू लागतो की आपण हे जसं कसं खेळतो तसंही आपल्याला खऱ्या आयुष्यात करायचं आहे. आता आपला टायमिंग स्टार्ट होईल, त्यामुळे आता मनस्विनी बनून आता सरकार बनायला तयार राहा आणि सरकार बनवून सरकारचे खेळ संपवायला तयार राहा. तर त्याचनंतर आता इकडे मनस्विनी जी आहे ती बोलते की तुम्ही कितीही तयारी करा, तुम्ही काहीही करा, पण तुमचे सगळे प्लॅन उद्ध्वस्त करायला मी तयार आहे. इथे मनस्विनी सखीला सांगत असते की आता तुम्ही काहीही करा, पण मी त्याला तुम्हाला खरं उतरू देणार नाही, समजलं? तुमचे सगळे खेळ संपले आहेत. तर त्यावेळी आता इकडे कबीर तेजस्विनीला सांगत असतो की आता खरा लपंडाव सुरू होणार. नवा खेळ आणि नवा लपंडाव, आत्ता खरी मज्जा येणार, असं कबीर इथे तेजस्विनीला म्हणत असतो. आणि इकडे इकडे आता ही सखी जी आहे तिच्या काकांना आणि काका काकूंना सांगत असते की आता खरी मज्जा येणार आहे, कारण आता मनस्विनीचा जो काही ब्लड ग्रुप आहे तो तिला मिळवायचा असतो आणि त्यानंतरच आपला सगळं काही प्लॅन सक्सेस होणार असंच सखीला वाटू लागतं. आता फक्त तिचं रक्त मिळवायचं एवढंच सखीच्या डोक्यात असतं. तर आता सखी आणि इकडे कबीर दोघेही जण त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी होतील का, त्यांचा प्लॅन त्यांच्या प्लॅननुसार घडेल का, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, सखी ही खूप खुश असते आणि कबीरही खूप खुश असतो. या गोष्टीसाठी दोघेही जण खूप एक्सायटेड झालेले आहेत की कधी एकदा ते सरकारला पाडतील आणि त्या जागी पुन्हा दुसरं सरकार उभं करतील. म्हणजेच तेजस्विनी आणि इथे सखी दोघीही जणी याच गोष्टीची वाट पाहत असतात. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.